सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदाची निवडणूक दिवसेंदिवस वादाच्या भोरात सापडत चालली आहे. ज्या पद्धतीने सुरुवातीला मंत्री शंभूराज देसाई, मंत्री मकरंदाबा पाटील यांना जिल्हा परिषदेच्या प्रांगणात धक्काबुक्की झाली, शिवसेनेच्या आमदाराच्या पत्नी भाजपकडून अध्यक्ष होणं, सर्वसाधारण जागेवर निवडणूक लढवलेल्या प्रिया शिंदेंचं एका रात्रीत निघालेलं ओबीसी प्रमाणपत्र, अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवसांमध्ये सभागृहात झालेली खडाजंगी, उपसभापती नीलम गोरेंकडून पोलीस अधीक्षकांना निलंबित करणं आणि सभापती राम शिंदेंकडून त्यांच्या निलंबनाला स्थगिती मिळणं, मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार सातारा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांना सक्तीच्या रजेवर पाठवणं, या आणि इतर घटना एकमेकांना राजकीय चेकमेट करणाऱ्या ठरतायत. शिंदे यांची शिवसेना आणि दादांची राष्ट्रवादीनं सातारा जेडपीत एकत्र निवडणूक लढवत भाजपला चितपट करण्याचा डाव मांडला आणि त्यांना यशही प्राप्त झालं. मात्र भाजपने अध्यक्ष निवडीच्या वेळी मोठी खेळी खेळत आपलाच अध्यक्ष बसवला. ज्या पद्धतीने वरील घटना दिवसेंदिवस विष निर्माण करत राहिल्या, त्यात भर म्हणजे आता जेडपी अध्यक्ष निवड प्रक्रियेलाच आव्हान देण्यात आलंय. हे आव्हान नेमकं कोणी दिलंय? पुणे विभागीय आयुक्त यांच्या कोर्टात आता हा वाद काय वळण घेणार? एका रात्रीत ओबीसी प्रमाणपत्र काढणं, राष्ट्रवादीच्या 2 सदस्यांना ऐनवेळी अटक करणं भाजपच्या अंगलट येईल का? ज्या सीसीटीव्ही फुटेजची मागणी करण्यात येतेय ते फुटेज विरोधी पक्षांना मिळणार आहेत का? उद्या होणाऱ्या सभापतींच्या निवडीत पुन्हा हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळणार का? याचीच संपूर्ण स्टोरी या व्हिडिओमध्ये. सातारा जिल्हा परिषद निवडणूक ही दादांची राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना विरुद्ध भारतीय जनता पार्टी अशी झाली. सुरुवातीपासूनच एकमेकांनी एकमेकांच्या विरोधात आपले डाव मांडले. राष्ट्रवादीचे मकरंदाबा पाटील, शिवसेनेचे शंभूराज देसाई, राष्ट्रवादीचे शशिकांत शिंदे, खासदार नितीन पाटील, भाजपचे मंत्री शिवेंद्रसिंह राजे, भाजपचे दुसरे मंत्री जयकुमार गोरे यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनवत सत्ता खेचून आणण्यासाठी अतोनात प्रयत्न केले. निकालानंतर 65 जागा असलेल्या सातारा जिल्हा परिषदेत सर्वाधिक 27 जागा भारतीय जनता पार्टीला, दादांच्या राष्ट्रवादीला 20, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 15 आणि इतर 3 जागांवर स्वाभिमानी शेतकरी संघटना, काँग्रेस आणि अपक्षाला यश मिळालं. राष्ट्रवादी आणि शिवसेनेची युती असल्याने त्यांचा संख्याबळ एकूण 35 झाल्याने बहुमताचा आकडा त्यांच्याकडे होता. मात्र ज्या दिवशी सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष पदपदाची निवडणूक झाली, त्या दिवशी भारतीय जनता पार्टीने मोठी खेळी करत सातारा जेडपी अध्यक्षपदावर शिंदेंच्या शिवसेनेचे कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांच्या पत्नी प्रिया शिंदे यांना बसवत विरोधी पक्षांना राजकीय चेकमेट दिलं. शिंदेंचा आमदार आणि त्यांच्या पत्नी भाजपकडून जेडपी अध्यक्ष झाल्याने मोठा वाद निर्माण झाला. राष्ट्रवादीचे शशिकांत शिंदे आणि महेश शिंदे यांचा वाद सर्वांना परिचित आहे. परंतु त्यासोबतच मंत्री शिवेंद्रसिंह राजे, भोसले, जयकुमार गोरे यांनी शिवसेनेचे मंत्री शंभूराज देसाई, राष्ट्रवादीचे मंत्री मकरंदाबा पाटील यांच्या सगळ्या प्रयत्नांवर पाणी फिरवलं. सातारा जेडपी अध्यक्ष निवडणूक झाल्यानंतर ज्यावेळी ही सर्व मंडळी मुंबईत आली, त्यावेळी अर्थात अर्थसंकल्पीय अधिवेशन होतं आणि त्या अधिवेशनात पडसाद पडायला सुरुवात झाली. शंभूराज देसाईंनी हा सर्व प्रकार सभागृहाच्या पटलावर मांडल्यानंतर उपसभापती नीलम गोरे यांनी तात्काळ सातारचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांना या प्रकरणात निलंबित करण्याचे आदेश दिले. पुढे मंत्री जयकुमार गोरे यांनी त्यावर आक्षेप घेत निलंबन रद्द करण्याची मागणी केली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी देखील या प्रकरणात लक्ष घालत मुख्यमंत्र्यांसमोरच सभागृहात नाराजी बोलून दाखवली. त्याला उत्तर म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशी करू असे आश्वासन दिले. मात्र उपसभापतींनी घेतलेला निर्णय रद्द करणं अथवा स्थगित करणं आवश्यक असल्याने सभापती राम शिंदे यांनी या सगळ्या सभागृहात घडलेल्या घडामोडींवर भाष्य करत तुषार दोशींचं निलंबन रद्द केलं. या सगळ्या राजकीय घडामोडींनंतर सध्या मुख्यमंत्री यांच्या सूचनेनुसार साताऱ्याचे एसपी तुषार दोशींना काही दिवस सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलंय. या सगळ्या प्रकारात शिंदेच्या शिवसेनेचे आमदार असलेले महेश शिंदेंनी चकार शब्द काढला नाही. कदाचित त्यांनी या विषयाला वेगळं वळण लागण्याची शक्यता असल्याने बोलणं टाळलं असावं. त्यांच्या पत्नी प्रिया शिंदे या जिल्हा परिषद सदस्यपदावर सर्वसाधारण जागेतून निवडून आल्या. परंतु ज्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं आणि अध्यक्षपदाची संधी मिळणार असल्याचे संकेत मिळाले, त्यानंतर त्यांनी आपल्या माहेरकडील काही नोंदींच्या आधारे रातोरात ओबीसी प्रमाणपत्र काढल्याची चर्चा झाली.
भविष्यात त्यांच्या ओबीसी प्रमाणपत्राला न्यायालयात आव्हान दिलं जाण्याची शक्यताही निर्माण झालीय. मराठा समाजातील ज्या व्यक्तींच्या कुणबी नोंदी सापडल्या तर त्यांना ओबीसी प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सध्या सुरू असून त्यात अत्यंत अडचणी आणि गुंतागुंत निर्माण होत असतानाच प्रिया शिंदेंनाही कसं शक्य झालं हाही प्रश्न समोर येतोय. शिवाय आता या सगळ्या नाट्यमय घडामोडींनंतर सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवड प्रक्रिया जिल्हाधिकाऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने राबवल्याचा आरोप करत ही संपूर्ण प्रक्रिया रद्द करून नव्याने घेण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या वतीने पुणे विभागीय आयुक्तांकडे करण्यात आली आहे. 20 मार्चला झालेल्या या निवड प्रक्रियेत भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसचे 3 आणि शिंदेच्या शिवसेनेचे 2 सदस्य फोडून प्रशासकीय बळाचा वापर करत निवडणूक जिंकल्याचा आरोप या तक्रारीमध्ये करण्यात येतोय. सातारा झेडपी अध्यक्षपदाच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार मनीषा फडतरे, उपाध्यक्षपदासाठीचे उमेदवार अशोक पाटील, सदस्य अनिल देसाई, सदस्य संदीप मांडवे यांनी वकिलांमार्फत पुणे विभागीय आयुक्तांकडे ही याचिका दाखल केल्याने विभागीय आयुक्त कधी सुनावणी घेतात आणि त्यावर काय निर्णय देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. सातारा झेडपी अध्यक्ष निवडीत दुसरी धक्कादायक माहिती समोर येते ती म्हणजे राष्ट्रवादी आणि शिवसेनेकडून या संपूर्ण प्रक्रियेचं सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध करून देण्याची अधिवेशन काळात मागणी करण्यात आली होती. मात्र ज्या दिवशी अध्यक्ष निवड होती त्या दिवशी जिल्हा परिषद प्रांगणातील तळमजल्यावर असलेले अनेक कॅमेरे बंद असल्याने चित्रीकरण उपलब्ध नसल्याची धक्कादायक माहिती मिळतेय. त्यामुळे त्या दिवशीचा सीसीटीव्ही फुटेज कुठे मिळणार आणि या सगळ्या प्रकरणात कोण दोषी ठरणार हे मात्र कोड न सुटणार असेल. उद्या सातारा झेडपी सभापतीपदाची निवड प्रक्रिया होणार असून त्यात पुन्हा एकदा भाजप शिवसेना राष्ट्रवादीला चेकमेट करणार की त्यांच्याशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करणार याकडे सुद्धा सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत. तुम्हाला काय वाटतं? विभागीय आयुक्तांकडे गेलेले हे प्रकरण तिथे मिटेल का? रातोरात काढलेल्या ओबीसी प्रमाणपत्रामुळे भविष्यात झेडपी अध्यक्ष डॉक्टर प्रिया शिंदे यांचे पद धोक्यात आहे का? कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांची भाजपशी जवळीक वाढल्याने ते आगामी काळात शिंदे शिवसेनेला सोडतील का? सभापती निवड प्रक्रियेत पुन्हा हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळणार का? याविषयी आपलं मत जरूर कळवा आणि व्हिडिओ